आणि खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर विचारांची गाणी आम्हाला त्या सुखाच्या सोहळ्यात आम्हाला लढण्याचं बळ देतात. आणि म्हणून की प्रणय सतलज नावाचा मुलगा आहे. आज आम्ही अभिजित डिमकेच्या हातामध्ये बाबासाहेब बघितले. आमच्या प्रत्येक लेकरांच्या हातामध्ये बाबासाहेब दिले पाहिजे. आणि एका चिमुकल्या मुलीनं सांगितलं, तुम्ही बाबासाहेबांचा हात धरा, तुम्हाला भविष्यात कोणाचा पाय धरायची वेळ येणार नाही. आणि म्हणून या शहीदांच्या भूमीतनं आम्ही काय पेरलं पाहिजे कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज भारत ही मजहब लिख दिया. अरे कल मैंने पूछा मेरे बेटे से इस भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया, मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया. आणि म्हणून वामनदादांच्या लेखणीतनं साकारलेलं गीत आपल्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो. की सध्या मला वाटतं अशोक भाऊ बाबासाहेब मांडणारे कमी गायक होते, बाबासाहेब सांगणारे कमी गायक होते. आम्ही स्वतःला गायक म्हणत नाही, आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पोस्टमन आहोत. जसे अशोकदादा काम करतात, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठी उभं राहण्याचं जर कोण काम करतात ते अशोकदादा हिरे करतात. आणि म्हणून हे गीत चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा. 7 कोटींमध्ये विकासाच्या आधी, 7 कोटींमध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. तुझी त्याला सारा देत होता सारा, तुझी त्याला सारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. झुंज दिली खरी रामदूतावरी, झुंज दिली खरी रामदूतावरी, दगडगोट माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची
अशी दादाची गाणी रुजत गेली. नाहीतर अशोक भाऊ आता गाणं लिहितात मेरे पप्पा का बड्डे आ रहे हैं, जसे बाबासाहेबांच्या वर्गात होते. आम्हाला मी गाण्याची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात प्रभाकर दादा पोखरीकरांच्या गाण्यानं केली. ती खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही जिवंत कोणी ठेवली तर तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ठेवली. आज या भारतात सगळ्यात मोठा विजय लोकशाहीचा झाला आहे की विद्यार्थ्यांची चळवळ यशस्वीपणे पेलली आणि त्या सरकारलाही झुकावं लागलं. त्या देशात या जगाच्या पाठीवर कोणताच नेता म्हणला नाही शिका, पण बाबासाहेब म्हणले शिका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जय भीम ही फक्त बौद्धांची मक्तेदारी नाही, आता जय भीम ही देशाची जबाबदारी झाली आहे. हे आम्ही ठोकून सांगितलं पाहिजे. जय भीम आमचा आत्मा नाही तर देशाचा सन्मान झाला आहे. आणि संविधानचं प्रत्येक कलम त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचं स्वातंत्र्य बहाल करतं. आणि म्हणून ही पिढ्यान शस्त्र परतली, साधा कोपरा देखील नाही हल्ला. पिढ्या शस्त्र परतली, साधा कोपरा देखील नाही हल्ला. अरे बाप हे बाप, फक्त तो पेन उचलला, या देशाचा इतिहासच बदलला, या देशाचा इतिहासच बदलला.